या ठिकाणी बेसिक आहे मित्रा, असं बेसिक आहे, असं पण बेसिक आहे. कसं 25 × 25 याला 100 म्हणत असते. 25 × 100 4 × 4 4 × 16 म्हणजे इथं 40 येते. कसं केलं मलाच माहीत किंवा तुम्हाला माहीत. या ठिकाणी बघा 25/100 गुणिले 160. 25 × 25 25 × 100 4 × 4 4 × 16 इथं 40 आले. आले की नाही 40? ओके. आता इथं टक्केचं चिन्ह कट झाल्यानंतर हा 0 आणि हा 0 कट झाला. 32 × 5 आपल्याला करावं लागेल, म्हणजेच 160 येतात. 32 × 5 म्हणजेच 16 × 10 करू शकता तुम्ही. 160 40 हे 160 अधिक 160 म्हणजे या ठिकाणी होते 200. प्रॉपरली आन्सर किती आले? 160 आणि हे झाले 200. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला पुढे. या ठिकाणी बघा मित्रांनो, सर्वप्रथम हा गुणाकार करून घ्या, देन हा गुणाकार करा, देन हा गुणाकार करा. गुणाकाराचं स्किल आपल्याला अवगत आहे का तो बघणारा हा प्रश्न आहे. 256 डायरेक्टच करूया आपण गुणाकार. 6 6 × 6 6 2 12 1 6 5 30 आणि 31 असा क्रॉस करायचा. 5 5 × 5 5 2 किती 10 1 5 5 25 आणि 1 26 झालं. बे 1 बे बे 2 4 बे 5 10. आता याची बेरीज केली 6 7 3 6 4 10 3 किती 13 इथं 3 आणि इथं 1 1,33,376 आले. ओके. चला पुन्हा याचा गुणाकार करू. हे तर झालं. 5 5 × 20 5 × 20 2 5 × 30 2 32 3 5 3 15 15 3 किती 18 झालं. 7 7 × 28 2 7 × 42 42 आणि 2 44 4 7 3 21 21 21 आणि 4 किती 25. या ठिकाणी 0 0 8 आणि 4 किती 12 आणि 1 13 हा चौला 1 या ठिकाणी 7 आणि या ठिकाणी 2 म्हणजे या ठिकाणी आले 27,300. हाय सुद्धा असंच करायला लागेल आपल्याला. बे 5 10 1 बे 7 14 आणि 1 किती 15 पुन्हा 1 बे 8 16 16 आणि 1 किती 17 क्रॉस हा झाला. 3 5 किती 15 1 3 सकम 3 7 21 21 आणि 1 22 2 3 8 24 24 न 2 किती 26 0 0 या ठिकाणी 7 आणि 2 9 आणि किती 10 इथे इथे 8 इथे इथे 2 28,000. सगळ्याची बेरीज करावी लागेल आता आपल्याला. 1,33,376 प्लस 27,300 प्लस 28,000 बरोबर काय होते बघा. आता 0 0 6 घेतले 6 0 0 7 घेतले 7 0 3 3 3 6 झाले. 8 8 7 15 15 3 18 हाचा 1 3 2 5 5 3 8 आणि हा शेवटी 1 1,88,676 आलं. 1,88,676 बरोबर आहे. थर्ड ऑप्शन या ठिकाणी राईट येते. चला पुढे 43वा क्वेश्चन. या ठिकाणी तुमचं स्किल बघण्यासाठी पुन्हा हे अंडररूट मध्ये सर्व आलेले आहे. आता आपल्याला स्किल आहे, आपल्यामध्ये अवगत झालेलं स्किल आहे ते म्हणजे वर्गमूळ काढणे. आपण काय करतो, याचं वर्गमूळ तर थेट आपण 25 लिहिणार गुणिले याचं वर्गमूळ आपण काढून बघूया 6,241. एकासाठी आपण काय लिहितो बरं लक्षात घ्या. एक साठी काय लिहितो 1 किंवा 9 लिहितो. हे 2 अंक कट झाले. 42च्या आधीची वर्गसंख्या नंतरची 62च्या आधीची वर्गसंख्या नंतरची वर्गसंख्या. तर या ठिकाणी 7चा वर्ग 49 आणि 8चा वर्ग 64 ही आधीची आहे 71 आणि 79 हा शॉर्टकट बी आहे म्हणजे 79. हे झाले 25 हे झाले 79. चला पुढे. आता पुढे जात असताना ह्याचंही काढून घेऊ म्हणजेच हे येतं 15,129 आणि याला सुद्धा आपण याच पद्धतीने करू. 9 म्हणजेच काय 3 किंवा 7 2 अंक कॅन्सल. या ठिकाणी 141 आहे. 141च्या आधीची वर्गसंख्या 12चा वर्ग 144 आणि 13चा वर्ग 169. हे 12 इथे लिहायचे आणि हेच 12 इथे लिहायचे. 123 नाही तर 127 आहे. कोणता वेळ जवळ आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर हा एकदम जवळ आहे म्हणजे 123 आले. हा थोडासा लॉंगचा आहे.
144 पासून तर इथं 700 या ठिकाणी गॅप्स बिटवीन 123 आले, म्हणजे हे झाले 123 झालं. आता कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला आन्सर तयार आहे. आता हे आहे 25 गुणिले 79, 25 गुणिले 79 मायनस याचाला गुणाकार इथंच करून घेऊ. 3 8 24, 2 आले आजचे. 3 सकम 18, 18 2 20, 2 आले आजचे. 3 7 21, 21 न 2 किती झाले 23. एवढा आला याचाला गुणाकार, एवढा याचाला. हा गुणाकार इथं करू. 25 9, 25 9 225, 25 8 200 होते, 25 9 225, म्हणजे इथं 5 केले 22 हातचे आले. 25 7, 25 7 175 आहे की नाही. 25 7 175 या ठिकाणी 5 2 7 9 1, म्हणजेच हे आले 1975 वजा 2304. आता या ठिकाणी हे सगळी हे बेरीज आहे, बेरीज. हां, 1975 वजा 2304 प्लस हे किती आले होते आपल्याला, तर 123. आणि हे सुद्धा आपल्याला करावं लागेल. तर बेसकम 12 म्हणजेच 212. बेसकम किती 12 आणि बे एक बे 212 एवढ्याचं कॅल्क्युलेट करावं लागेल मित्र. आता आपल्याला काही सुटका नाही त्याच्यापासून. ठीक आहे, इथे करून दाखवतो बघा. 1975 वजा 2304 अधिक 123 अधिक 212 बरोबर व्हॉट. सर्वप्रथम ही वजाबाकी करायची 2304 मधून. 2304 मधून 1975 वजा करायचे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. या ठिकाणी 9 5 14 हातचोला 1, 10तून 8 गेले 2 राहिले हातचोला 1, 13तून 10 गेले 3 राहिले हातचोला 1, 329 येतात. सो 329 मात्र वजा 329 प्लस 123 प्लस 212 बरोबर व्हॉट. सर्वप्रथम हेच सॉल्व करावं लागेल. मायनस प्लस मायनस 329 मधून 123 वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. 9तून 3 गेले 6 राहिले, 2तून 2 गेले 0 राहिला, या ठिकाणी 2 राहिले, वजा 206 अधिक 212 बरोबर व्हॉट. इथे सुद्धा तसंच लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 212 वजा 206 म्हणजे या ठिकाणी उरते फक्त 6. सो 6 आन्सर आलं. मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे, प्लसचं चिन्ह काय आपण देत नाही, म्हणून आन्सर फायनली आला आपल्याला 6. 43व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आन्सर आलेलं आहे 6. नेक्स्ट, इट्स व्हेरी इझी. आता या ठिकाणी काय करायचं, हा सर्वप्रथम भागाकार असा लिहून घेऊ किंवा तोंडी तोंडी तिथे तिथे केला तरी चालते. गुणिले हा काय आहे, नाही सॉरी, या ठिकाणी 2. याला थोडंसं कॅल्क्युलेशन करताना हा भागाकार आलेला आहे आणि हा भागाकार आलेला आहे. सो आपण काय करूया, हां ठीक आहे, आपण याला थोडीशी मांडणी वेगळ्या पद्धतीने करू. 250 भागिले 5 गुणिले 2 भागिले 350 प्लस 24 भागिले 7 असं करून बघू येते काय तर. कारण की हे इथं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, भागिले कसं काय दिलं हे समजून नाही राहिलं. ठीक आहे, तरी पण करूया. या ठिकाणी 0 0 कॅन्सल, 5 5 25, 5 7 35 झाला. हा एवढा गुणाकार करू शकतो ना आपण या ठिकाणी. ओके, 5 5 हे कॅन्सल, 2 भागिले 7 आलं. हे काय झालं, 2 भागिले 7 आलं प्लस हे 24 भागिले 7. एवढं कॅल्क्युलेट केलं की आन्सर येते आपल्याला. आता 2 भागिले 7 अधिक 24 भागिले 7. हे छेद जर सारखे असेल तर एकच 7 लिहित असते. या दोघांची करायची बेरीज, आलाय आन्सर. 24 आणि 2 28, 24 आणि 2 28 होते. 7 1 7 7 चूक 28. सो प्रॉपर आन्सर येते 4th. 45वा क्वेश्चन. मित्रांनो, या ठिकाणी सॉल्व करत असताना सर्वप्रथम ऑफ आपल्याला सॉल्व करावं लागेल. ऑफ म्हणजे हा या ठिकाणी बघा, आणि या ठिकाणी जर बघितलं तर झालं नाही, आन्सरच आपल्याला निघून जाते. आता सर्वप्रथम आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल आणि ब्रॅकेटमध्ये सुद्धा 17तून 2 गेले 15 राहिले, हे करावं लागेल. 15 घेतले आणि याचाला घेतला, 15 3 45 म्हणजे हे झाले 3. म्हणजे आपण अशा स्टेप्सवर आलो
0.5 ऑफ 10 वजा 3. आता आपण बाहेर निघालो. बाहेर निघाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला एवढा भाग सॉल्व्ह करावा लागतो आणि तो भाग असा आहे 0.5 गुणिले 10. 10 5 किती होते 50. 50 मागून एका अंकानंतर म्हणजे 5 येते, एवढ्याच येते 5. आता देअरफॉर 24 अधिक 13 अधिक 5 गुणिले हे 5 वजा 3. आता कॅल्क्युलेशन कसं करणार तर हा गुणिले 5 म्हणजे हा इच्छा इथं जरी केला असता चालत होता. 5 5 25. 24 अधिक 13 अधिक 25 वजा 3 याचं तिघांचं कॅल्क्युलेट करून घेतलं तर 5 आणि 3 8, 8 आणि 4 किती 12, हात चावला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 2 किती 6, 62 वजा 3 म्हणजेच येते 59. इट्स आन्सर यायला पाहिजे, पण तसं आन्सर या ठिकाणी नाही आहे. बघूया आता काय कसं कुठे काय चुकलं असेल तर पुन्हा याला कॅल्क्युलेट करूया. बघा आता सर्वप्रथम ब्रॅकेट सॉल्व्ह करायला लागेल. बॉडमॅचच्या नियमानुसार ब्रॅकेट सॉल्व्ह केला, त्याच्यातला हा आला 15, 15 15 3 45, 3 आला हा. ठीक आहे. आता हां एक मिस्टेक झाली, 0.5 होता तो. बघूया काय येतं तर या ठिकाणी 24 अधिक 13 वजा 5 गुणिले वजा 5 गुणिले 0.5 गुणिले 10 वजा 3. सर्वप्रथम आपल्याला हे सॉल्व्ह करायला लागेल. करूया सॉल्व्ह. यस, तिघांचाही गुणाकार आहे, काही भागीला वगैरे काहीच नाही, टक्केचं चिन्ह काहीच नाही. अशा वेळेस आपण तिघांचा एकसाथ गुणाकार करू शकतो का? निश्चितपणे आपण गुणाकार करू शकतो. आता या ठिकाणी 5 5 25 2.5 गुणिले 10 झालं म्हणजे हे झाले 250 म्हणजे 25 झाले. ओके, थेट 25 झाले. आता 25 झाले. आपण सगळंच तर आपण बरोबर पद्धतशीर केलेलं आहे. बघूया ऑप्शनमध्ये काहीतरी रॉंग असू शकतं. 24 अधिक 13 वजा हे 25 आणि हे वजा 3. आता बघूया या ठिकाणी किती येतं तर हे 3 37 आले वजा 25 वजा 3. बघूया या ठिकाणी 7तून 5 गेले 2 राहिले आणि इथं 12, 12 वजा 3. ओ आला आन्सर 9 आणि 3 12, 9 आणि 1 10 आणि 2 12. बरोबर आहे. 45चं एक आन्सर व्हेरीफाय करून बघू. बरोबर आहे आन्सर. अशा पद्धतीने करायला पाहिजे. तिथं काहीतरी कॅल्क्युलेशनमध्ये चुकलेलं असेल प्रथमतः. आता मात्र आन्सर राईट आलेला आहे.